शेतीची मोजणी करणे हा शेतकऱ्यासाठी खूप मोठं एक आव्हान आहे. कारण की हा एक तो अडाणी असतो, कारण की त्याच्यासमोर काय चालू आहे, कसं चालू आहे, काय चालू आहे त्याला काही समजत नसतं. आता शिक्षणवाले असते तर त्यांच्यासाठी काही मोठा प्रश्न नाही आहे. पण जे अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, त्या शेतकऱ्यांना काय नाही जे काही सांगतात ते मग ते योग्य असो किंवा अयोग्य असो, त्यांना सांगितलं हो, हो, हो करून टाकलं, त्यांचा ओके विषय झाला. परंतु जे सुशिक्षित आहेत त्यांच्यासमोर चालबाजी करणं हे जमत नाही. परंतु ह्या व्हिडिओमध्ये आपण ते समजून घेणार आहोत, की योग्य पद्धतीने जर आपल्याशी पुढं विषय यायचा असेल तर कसं त्याचा सामना करायचा आणि जर समजा अडाणीचा फायदा घेऊ असं कोणाला वाटत असेल, तर त्याचा पण कसा काय सामना करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आता आपण मोजणी कशासाठी करतो हा एक समजात मोठा विषय आहे. आता मोजणी कशासाठी करतो, की कोणाला बघा क्षेत्र बघायचं असतं. काय होतं आहे किती 10, 20, 30, 40, 50 किंवा वर्षांनी किंवा आपल्या पूर्वजांनी जे क्षेत्र दिलं आहे त्याने सांगितलेलं हे बघ बाबा एवढं एवढं क्षेत्र आहे, 7-12 एवढं आहे आणि हे असं आहे. आता हे तोंडी त्यांनी सांगितलेलं आहे किंवा 7-12 क्षेत्र सांगितलं आहे. पण प्रत्यक्षात आपण कधी मोजून बघितलेलं नसतं की क्षेत्र किती आहे. आणि दुसरा विषय असा की कोणी आपला बांध फोडला किंवा आपल्या शेतात अतिक्रमण केलं किंवा आपले हिस्से पडले किंवा पडणार असतील, ह्या गोष्टीसाठी पण मोजणीची गरज पडते. आता समजा आपल्याला क्षेत्र बघायचं आहे फक्त, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही सरकारी मोजणी करू शकता किंवा प्रायव्हेट मोजणी करू शकता. आता याच्यामध्ये फक्त एक गोष्ट महत्त्वाची आहे, की आता कसं झालं आहे, चेन किंवा टेप किंवा साखळी, साखळीला इंग्रजीमध्ये चेन म्हणतात. तर ह्या गोष्टी आपण वापरत होतो. आता काय झालं आहे, टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झाली आहे, त्याच्यामुळे DGPS, आता DGPS याने की सॅटेलाईटच्या माध्यमातून मोजणी केली जाते. टोटल स्टेशन हे आधुनिक उपकरण आहे आणि याला चॅलेंज करणं शक्य नाही. हे खूप ॲक्युरसीमध्ये, आता टोटल स्टेशनचं जर सांगितलं तर 5 mmच्या आतमध्ये ॲक्युरसी असते आणि DGPSची समजा 10-15 mm मिलीमीटर. तर एवढ्या ॲक्युरसीमध्ये हे पॉईंट्स आपल्याला देतात. आम्हाला याच्यामुळे आलं कारण की ते सर्वेअर आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी येत असतात. तर काही गोष्टी कमी जास्त होतील तर ॲडजस्टमेंट करा. काय आहे की हे उपकरण जर वापर करून केलं तर आपल्याला क्षेत्र बघायचं आहे, तर ते प्रायव्हेट सर्व्हर येतील, तुम्हाला मोजणी करून देतील, त्याचे ते ड्रॉइंग फाईल देतील किंवा त्याचे कोऑर्डिनेट असतात CSV फाईल देतात किंवा KML पण देतात, ड्रॉइंगमध्ये नकाशा पण दिसतो. ह्या गोष्टीचे हे त्या DGPSमध्ये किंवा टोटल स्टेशनमध्ये येऊन मिळत असतं. तर हे एक सॉल्व झालं की बाबा सिम्पल आहे, प्रायव्हेट सर्व्हर कधी पण अवेलेबल असतात. कारण की जरी तर 1-2 नसले उपलब्ध तर तिसऱ्याकडे ऑप्शन असतोच. हे प्रॉब्लेम नॉर्मल आहे, ज्यामुळे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतं. किंवा आपल्याला जमीन खरेदी करायची आहे, विचार करतायत की जमीन आम्हाला आता घ्यायची आहे, मग पुढचा म्हणतोय एवढं 7-12वर आहे, एवढं एवढं क्षेत्र आहे, मग आपल्याला विश्वास कसा करणार, त्याला तर पैसा द्यायचा आता लाखोमध्ये, त्या वेळेस करोडोमध्ये पण देतात. मग आपल्याला तर ते क्षेत्र बघावं लागणार की बाबा किती भरते आणि किती नाही. त्यासाठी आपण काय करतो, एक प्रायव्हेट सर्व्हे घेतो, ज्यासाठी शेती मोजतो, बघतो की हे जो माणूस म्हणतोय तो खरंच बोलतोय का. आता कसं असतं, याच्यामध्ये ब्रोकर असतात किंवा इतर असतात. हे बघा, पैसा आणि प्रॉपर्टी आली मग तिथे कुठेही कोणावर विश्वास करायला पुरत नाही. जो विश्वास करतो तो विश्वासच वरच राहून जातो. मग असं त्याचा प्रश्न आहे. आता एक विषय असा आहे इथे की जर अतिक्रमण दुसऱ्याने केलं, आता काय असतं, एक कमजोर असतो, दुसरा ताकदवर असतो, ते फोडतंय बांध, टाकतंय, इकडे तिकडे करतंय. मग त्याच्यासाठी काय करणं, सरकारी मोजणी टाकणं. सरकारी मोजणी झाल्याच्या नंतर समजा योग्य आपलं सोल्युशन निघालं किंवा आपली समस्या मिटली तर ठीक आहे. जर ती समस्या नाही मिटली तर मग काय करायचं, एकदा प्रायव्हेट मोजणी करायची, त्याचं म्हणणं काय, त्याची मोजणी कशी येते ते बघायचं, सरकारी मोजणी कशी येते ते बघायचं आहे, दोघांचं ताळमेळ बघायचं की कसं आहे. जर मिळता जुळता असेल तर मग योग्य पद्धतीने काम झालं आहे. जर तफावत येत असेल, थोडीफार तफावत 1-2 मीटरची, ती गोष्ट वेगळी आहे. पण जर जास्त देत असेल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग ह्या दोन्हीनं समाधान होत नसेल मग कोर्ट कमिशन मोजणी करायची. आता काय होत असतं बरं का, कोर्ट कमिशन मोजणी पण ह्या पण खूप सर्व गोष्टी ह्या खूप सहज नाही आहे. कारण की ह्यांना खर्च शेवटी खर्च आहे.
वकिलाला लावणं आहे, अजून इतर काही गोष्टी आहेत, त्याचा खर्चदायक आहे असं. कारण की आता हे काही कोणते कामं काही असं काही म्हणजे काय ते फ्रीमध्ये होत नसतंच. तर ह्या डोकेदुखी ह्या मोजणीच्या खूप आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे काम करून घेत आहेत, पैसे लावून पैसे देऊन, ते पण योग्य पद्धतीने होतं आहे का नाही याची पण आपल्याला काळजी असते. त्यासाठी हे 1-2 ऑप्शन वापरले तर खूप चांगलं असतं. आणि चांगल्या क्वालिटी सर्व्हेअरला निवडायचं. प्रायव्हेट सर्व्हे जर निवडला तर चांगल्या क्वालिटीवाला, चांगला अनुभव आणि DGFS टोटल स्टेशननी सर्व्हे करून घ्यायचा. बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला समजून जातात आणि सरकारी मोजणीमध्ये पण चांगला अधिकारी असला तर ते व्यवस्थित सांगते. आता बाकीचे कसं आहे, त्याचा प्रश्न आहे. आता मोजणी करताना आपल्याला काय काय करायला लागते, सातबारा तर आपल्याला पाहिजेच. आता त्या जागाचं आहे त्याचा नकाशा तर पाहिजेच. आता मोजणी करताना काय करायचं, सातबारा आणि जागा समजा आपली जिथं आहे तिथं बघायचं की कॅडस्टर सर्वे झाला होता त्यावेळेसच्या वेळेसच्या काही खुणा आहेत का, आपल्या बांधाला आहेत का, किंवा आपल्या बांधाला नसतील तर शेजाऱ्याच्या बांधाला आहे का, शेजाऱ्याच्या नसतील तर त्याच्या बाजूच्या शेजाऱ्याला आहे का. म्हणजे त्या गावात कॅडस्टर सर्वे ज्यावेळेस झालता त्यातील खुणा काही आहेत का. बाकीचं तर सर्वेअर शोधत असतात, मग ते काय जर खुणा नाही सापडला तर मग ते बांधाचं किंवा रेफरन्स घेऊन किंवा त्या सर्वेअर त्यांच्या पद्धतीने करत असतात. पण डॉक्युमेंट काय आपल्याला सातबारा गाव नकाशा असला तरी चांगलं, आपल्या जागेचा नकाशा, ह्या गोष्टी तर 2 गोष्टी तर आपल्याला आवश्यक आहेच. बाकीचं त्याच्यामध्ये डॉक्युमेंट पण काय ते फाळणी आहेत, अप्रत, कप्रत, अजून स्कीम नकाशा, या बऱ्याच काही गोष्टी आहेत. ते खूप डीपमध्ये घेत आला सर ते बाकीचे सर्वे ते करतात ॲडजस्टमेंट, त्याच्यामध्ये काही विषय मोठा नसतो. पण सातबारा नकाशा हे खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि आपल्या गावातला ज्याच्या कॅडस्टर सर्वे झाला आहे त्या खुणा शोधून ठेवणे ह्या पण महत्त्वाचं आहे. कारण की जर ते खुणा जर सापडले असतील तर ते नकाशा बसवायला सोपं जातं रेकॉर्ड, आणि त्याच्यावरूनच मग ते क्षेत्र शोधलं जातं की क्षेत्र कुठं आहे, कसं आहे, काय आहे, या गोष्टी होत असतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.